नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्टँडर्ड 10th मध्ये द बॉय हू ब्रोक द बँक हा लेसन आपलं चालू आहे. त्याच्यामध्ये इथपर्यंत आपण आलो होतो. एम्फसाइज ही इज द पॉइंट टू गिव्हिंग हिमसेल्फ द कॉन्फिडन्स. एम्फसाइज म्हणजे ड्रॉ द अटेन्शन टू, म्हणजे जेणेकरून लक्ष देणे, जोर देणे. वेल आय विश टू द लक सेड सीताराम. सीताराम काय म्हणतो, काहीतरी इच्छा आहे की असं लक लागावं, की आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब. मी काहीतरी नवीन मला जॉब मिळावा आणि दॅट माईट सूट यू, आणि तो चांगला असावा. अँड ही प्लॉडेड बिअर फूट अलॉंग द रोड, आणि वॉक हिविली, जोरात तो निघून जातो. बिअर फूट म्हणजे पायात चप्पल नसणे, अनवाणी असणे. The big bundle of the clothes hiding most of his head and shoulders. आणि त्याच्या खांद्यावरती एक मोठा बंडल असतो, तो कपड्याचा बंडल असतो, आणि तो खांद्यावरून डोक्यावर तो काय करतो, घेतो. ॲट द फोर्थ होम ही व्हिजिटेड. जेव्हा चौथ्या वेळेस तो घरी जातो ना, तर सीताराम हर्ड the lady of the house mentioned that she was in need of a sweeper. तर त्यावेळेस सीतारामला ऐकायला येतं काय येतं, हिअर द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन. त्या घरामध्ये एक काय पाहिजे असतो, शी वॉज इन अ नीड ऑफ स्वीपर. एक झाडूवाला पाहिजे असतो, हे त्याच्या लक्षात येतं. ट्राईंग हिज बंडल टुगेदर, आणि तो आपला बंडल तो एकत्र करतो आणि बोलतो, आय नो, मला माहिती, ऑफ अ स्वीपर बॉय, एक स्वीपर बॉय आहे, हूज अ लुकिंग फॉर अ वर्क, आणि तो पण काय करतोय, काम शोधतोय. ही कॅन स्टार्ट फ्रॉम द नेक्स्ट मंथ, आणि वाटल्यास तो पुढच्या महिन्यामध्ये कामाला पण येऊ शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाव, सध्या तो बँकेत कामाला आहे. बट दे आरंट गिविंग हिम हिज पे, परंतु त्या ठिकाणी त्याला मोठ्या प्रमाणात किंवा चांगल्या प्रमाणात पेमेंट मिळत नाही किंवा सॅलरी मिळत नाही. अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह, आणि त्याची अशी इच्छा आहे की त्याला तो जॉब काय करायचा आहे, सोडायचा. लिव्ह म्हणजे सोडणे, स्वीपर म्हणजे झाडवाला. इज दॅट सो, असं आहे का, सेड मिसेस श्रीवास्तव. त्या मिसेस श्रीवास्तव म्हणतात, हे असं आहे का. वेल टेल हिम, सांगा त्याला, टू कम अँड सी मी टुमॉरो, उद्या ये आणि मला एकदा भेट. सीताराम काय करतो पहा. सीताराम आनंदी होतो, ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज अ फ्रेंड. तो काय करतो, त्याची जी सर्व्हिस असते किंवा सेवा असते, ही करून कस्टमरशी सुद्धा त्याची चांगली मैत्री असते. कस्टमर अँड हिज फ्रेंड हॉस्टेड अ बॅग ऑन हिज शोल्डर अँड वेंट हिज वे, आणि रेस टू अ हायर पोझिशन. अगदी जोरात ती बॅग काय करतो, खांद्यावरती घेतो आणि निघून जातो. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग, आणि त्या काही कामानिमित्त शॉपिंगला गेलेल्या असतात. सी गेव द इन्स्ट्रक्शन टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. आया, जी आई असते ना, समजा ती तिच्या बाळाला काय करते, ती सांगते की जे संगोपन करत असते किंवा सांभाळत असते, तिला आया म्हणलेलं आहे. आणि तिनं काही इन्स्ट्रक्शन, सूचना दिलेल्या असतात की मी गेल्यानंतर बाळाला एकदम चांगलं जपायचं. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी अ लेट,
आणि सांगितलं पण होतं की जेवणसुद्धा लेट करायचं नाही विथ द मिड डे मील, जे दुपारचं जेवण असतं ते. देन सी सेट आउट फॉर द पिंपलनगर मार्केट, आणि त्या पिंपलनगर मार्केटमध्ये शॉपिंगसाठी निघाल्या. प्लेस द मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लॉथ शॉप. अनेक त्या ठिकाणी काय होत होते, नेहमीप्रमाणे कस्टमर त्या कपड्याच्या दुकानामध्ये यायचे. अ लार्ज शॅडी टार्मी ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार. आणि शेवटच्या कोपऱ्यामध्ये त्या बाजारच्या एक टामरिन ट्री असतं, म्हणजे चिंचेचं झाड असतं, आणि त्याची खूप मोठी सावली पडते. लार्ज म्हणजे मोठी, शॅडी म्हणजे सावली, आणि ते बाजारचे एंडला असतं. अँड इट वॉज हिअर दॅट मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड. आणि मिसेस श्रीवास्तव ही त्यांच्या मैत्रिणीची त्या ठिकाणी वाट पाहत होते. मिसेस भूषण शेल्टरिंग फ्रॉम द हीट. आणि त्यासुद्धा भूषण मॅडम ज्या आहेत त्यासुद्धा आश्रय घेण्यासाठी त्या झाडाखाली येतात. हीट म्हणजे उष्णता, कारण उन्हाळ्याचे दिवस असतात. शेल्टर म्हणजे सावली. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हर सेल्फ विथ अ लार्ज हँकरशिप. आणि मिसेस भूषणकडे नेहमी स्वतःचा एक मोठा हँकरशिप असतो, म्हणजे हातरुमाल असतो. सी कंप्लेन ऑफ द समर. आणि नेहमी त्या उन्हाळ्याबद्दल कंप्लेंट करत असतात, किंवा समरमध्ये खूप ऊन लागतं, हा त्रास होतो, उष्णतेचा त्रास होतो, हे सतत त्यांच्या कंप्लेंट चालू असतात. वी सी द ॲफर्म. आणि हे त्यांना समजत असतात. वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ द पिंपलनगर. आणि ह्या उष्णतेच्या जी काही हिस्ट्री आहे ती पिंपलनगरमध्ये कंटिन्यू चालू असते. शी देन द शो. आणि ते नेमकी त्यांना भेटतात. मिसेस श्रीवास्तव अ सॅम्पल ऑफ अ क्लॉथ शी वॉज गोइंग टू बाय. आणि श्रीवास्तव ह्या क्लॉथ घेण्यासाठी आतमध्ये जातात आणि खरेदी करतात. अँड फॉर 5 मिनिट दे डिस्कस द शेड. आणि त्यानंतर त्या सावलीबद्दल चर्चा करतात. टेक्स्चर अ डिझाईन हॅव्हिंग द एक्झॉस्टेड दिस टॉपिक. आणि अगदी थकलेले असतात. मिसेस श्रीवास्तव सेड, काय म्हणतात, डू यू नो, तुम्हाला माहिती, माय डिअर, दॅट सेट गोविंद राम्स बँक कांट इव्हन पे इट्स एम्प्लॉई. सेंट गोविंद रामची जी बँक आहे ती एम्प्लॉईला काय देत नाही, पेमेंट देत नाही. ओनली दिस मॉर्निंग आय हिअर द कंप्लेंट. हे मी कधी ऐकलंय, सकाळी ऐकले. फ्रॉम द स्वीपर. साधे स्वीपरला सुद्धा पगार देत नाहीत. हू हॅजंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. तर महिना होऊन गेलाय तरी त्याला कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी मोबदला दिलेला नाही, असं ते म्हणतायत. शॉकिंग रिमार्क्स मिसेस भूषण. भूषण मॅडमला तर धक्काच बसतो. इफ दे कांट पे स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. नन ऑफ द अदर्स कोल्ड बी गेटिंग पेड आयदर. साधं ते स्वीपरचा जर पगार देत नाहीत, ही तर खूपच वाईट आहे. नन ऑफ द अदर्स, मग दुसऱ्यांचा ते कसं पगार देणार? कोल्ड बी गेटिंग पेड आयदर, कसं शक्य आहे हे इतरांचे पैसे देणं? सी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट अ टामरिन ट्री अँड वेंट अ सर्च फॉर ऑफ हर हजबंड. त्या टामरिन ट्री खाली थोड्या वेळ ते बसतात, निघतात आणि तिथून आणि त्यांच्या हजबंडला शोधतात. हू वॉज सिटिंग फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी. आणि त्या कमल किशोर फोटोग्राफीच्या समोर येतात आणि टॉकिंग विथ ऑनर, आणि त्याच्याशी बोलतात. आता काय बोलतात काय नाही बोलत हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू. व्हिडिओ मोठा झाला तर तो लोड होत नाही.
अशा पद्धतीनं पुढचा व्हिडिओ आपण नेक्स्टमध्ये बोलू. त्यामध्ये जे अवघड शब्द आहेत पाठीमागचे आत्ताचे सांगितलेले साईटचे शब्द राईट करा. धन्यवाद.